बालकामध्ये मेंदूची दुखापत कशी होते, त्याचबरोबर न्यूरोसर्जरीचा लहान मुलांच्या मध्ये मेंदूच्या दुखापतीमध्ये काय रोल आहे, पालकांना मेंदूला दुखापत होऊ नये मुलांच्या म्हणून काय काळजी घ्यावी किंवा झाली तर त्याच्यामध्ये मुलांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये पालकांनी काय करावं हे आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. बालकामध्ये मेंदूची दुखापत हा एक गंभीर मुद्दा आहे, जो त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन परिणाम करू शकतो. या दुखापतीच्या कारणांची आणि त्यानंतर जे काही न्यूरोसर्जिकल उपाय करायचे आहेत तर ह्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मेंदूच्या दुखापती लहान मुलांमध्ये कशामुळे होतात, तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपघात, जसं की वाहन अपघात. लहान मुलं ही वाहनामध्ये योग्यरित्या जर बसवली नसतील किंवा सीटबेल्ट न वापरला तर मेंदूच्या दुखापतीची शक्यता वाढते. त्याचबरोबर उंचावरून पडल्यामुळं किंवा घरात खेळाच्या मैदानात पडल्यामुळं मेंदूला दुखापत होऊ शकते. दुसरं मुख्य कारण म्हणजे लहान मुलांना होणाऱ्या मारहाणी, ज्याच्यामध्ये शेकन बेबी सिंड्रोम, म्हणजे अत्यंत जोराने लहान मुलांना हलवलं तरी मेंदूच्या नसांना दुखापत होऊ शकते. त्याचबरोबर मुलांना जर मारहाण झाली तर त्याच्यामध्ये मेंदूला दुखापत होऊ शकते. खेळादरम्यान जी दुखापत होते त्यामध्ये प्रामुख्याने फुटबॉल, बास्केटबॉल इत्यादी खेळामध्ये ज्या काही धडका होतात तर त्या धडकामुळे मेंदूला दुखापत व्हायची शक्यता असते. काही जन्मजात विकार, जसं की जन्मादरम्यानची जी दुखापत असते प्रसूती दरम्यान, त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनची कमतरता होऊन मेंदूला दुखापत होऊ शकते. काही वेळा काही अनुवंशिक विकार की ज्याच्यामुळे मेंदूचा विकास नीट होत नाही आणि त्यामुळे मेंदूची संरचना बिघडते. लहान मुलांच्या मेंदूच्या दुखापती किंवा मेंदूचे आजार ह्याच्यासाठी ज्या काही न्यूरोसर्जिकल प्रोसिजर केले जातात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्रॅनोटॉमी, ज्याच्यामध्ये कवटीचा काही भाग काढला जातो आणि मेंदूतील रक्तस्राव असेल किंवा गाठ असेल तर ह्या गोष्टी लगेच काढता येऊ शकतात. हा करण्यात येणारा मेंदूच्या इजेमधील एक इमर्जन्सी उपचार आहे. दुसरा उपचार म्हणजे डिकॉम्प्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी. बऱ्याच वेळा मेंदूला जर फक्त सूज असेल तर ती सुजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही वेळा डिकॉम्प्रेसिव्ह म्हणजे कवटीचा काही भाग काढण्यात येतो. त्याचबरोबर इंट्राक्रॅनियल प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे मेंदूतील प्रेशर मोजणं. काही वेळा असे पार्ट असतात, उपकरणं असतात जी मेंदूवर बसवली जातात की ज्याच्यामध्ये आपल्याला मेंदूतील वाढलेले प्रेशर हे डिटेक्ट करता येतं आणि जर प्रेशर वाढलं तर त्याच्यासाठी आपल्याला पुढील उपचार करता येऊ शकतात. त्याचबरोबर व्हेंट्रिक्युलोस्टॉमी किंवा व्हेंट्रिक्युलोपेरिटोनियल शंट, ज्यावेळी इंजुरीनंतर काही वेळा डिलेड कॉम्प्लिकेशनमध्ये मेंदूतील पाण्याचा द्रव हा मेंदूमध्ये वाढतो किंवा जमा होतो, तर त्या द्रवाला वाट करून देण्यासाठी व्हेंट्रिक्युलोस्टॉमी किंवा व्हेंट्रिक्युलोपेरिटोनियल शंट ह्या शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा इंजुरीशिवाय इतरही कारणामुळे हायड्रोकॅपॅलस किंवा पाणी जमा होण्याचा त्रास होऊ शकतो, तर तिथं सुद्धा ही शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. पुनर्वसन म्हणजेच रिहॅबिलिटेशन. न्यूरोसर्जिकल उपायानंतर मुलांना रिहॅबिलिटेशन थेरपी ही खूप आवश्यक असते. ह्या रिहॅबिलिटेशन थेरपीमध्ये प्रामुख्याने फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी यांचा समावेश होतो. ह्या थेरपीज मुलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता ह्या परत प्राप्त करण्यासाठी मदत करतात. रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन हा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर बरं होण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो बालकांना या आव्हानावर मात करण्यास आणि त्यांना स्वतंत्र जीवन जगण्याची क्षमता सुधारण्यास मदत करू शकतो. पुनर्वसनाचे फायदे. पुनर्वसनामुळे शारीरिक कार्यात सुधारणा होते किंवा संज्ञानात्मक कार्यात सुधारणा होते, भावनिक आरोग्य सुधारतं, मुलांचे मानसिक तणाव किंवा चिंता ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जातं. त्याचबरोबर मुलांना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पुनर्वसनाचे जे प्रकार आहेत तर त्यात प्रत्येक मुलाची कोणती गरज आहे किंवा कोणती क्षमता आहे हे पाहून त्याला त्या पद्धतीचं रिहॅबिलिटेशन प्रोव्हाइड केलं जातं. फॉर एक्झाम्पल, शारीरिक थेरपी म्हणजे फिजिओथेरपी हे रुग्णाची स्नायूची ताकद आणि स्नायूचा समन्वय सुधारण्यासाठी किंवा हालचाल सुधारण्यासाठी त्याला लक्ष केंद्रित केलं जातं.
व्यावसायिक थेरपी म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी हे ह्याच्यामध्ये त्याचे जे काही जीवनातले क्रियाकलाप आहेत, तर त्याची जी काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये त्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी लक्ष केंद्रित केलं जातं. जसं की कपडे घालणे, खाणं, स्वच्छता करणं किंवा स्वतःची काळजी घेणं. संभाषण थेरपी ह्याच्यामध्ये भाषेची समज किंवा शब्द लक्षात ठेवणं किंवा भाषेची क्वालिटी सुधारणं ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. संज्ञानात्मक थेरपीमध्ये त्याची स्मरणशक्ती वाढवणं किंवा त्याचं लक्ष केंद्रित करणं, त्याचबरोबर त्याच्या ज्या काही समस्या असतील तर त्यांना सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि मानसोपचार म्हणजेच तणाव आणि चिंता ह्या गोष्टीवर फोकस ह्या मानसोपचार थेरपीमध्ये केला जातो. असं पुनर्वसन हे बाल रुग्णालय किंवा फिजिओथेरपी सेंटर्स किंवा आउटपेशंट क्लिनिक किंवा अगदी घरी देखील प्रोव्हाइड केलं जातं. पुनर्वसनात सुरुवात कशी करावी, तर पुनर्वसन हे जेवढ्या लवकर सुरू करू तेवढं चांगलं, कारण लवकर हस्तक्षेप हे मुलांना त्यांची क्षमता पूर्णपणे विकसित करण्याची आणि स्वतंत्र जीवन जगण्याची अधिक चांगली संधी देऊ शकतो. पालकांची भूमिका काय याच्यामध्ये? पालक त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ते स्वतः सुद्धा घरी व्यायाम किंवा इतर जे काही क्रियाकलाप आहेत तर ते करून घेऊ शकतात. त्याचबरोबर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतात, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. बऱ्याच वेळा जिथं असे फिजिओथेरपी सेंटर्स किंवा संभाषण थेरपी सेंटर्स किंवा संज्ञानात्मक थेरपी सेंटर्स उपलब्ध नाही आहेत तर त्या ठिकाणी पालक स्वतः काही ठिकाणाहून स्वतः प्रशिक्षण घेऊ शकतात आणि आपल्या मुलांना घरी अशा पद्धतीच्या थेरपी देऊ शकतात. निष्कर्ष म्हणजे लहान मुलांच्या मेंदूच्या दुखापती ह्या ॲडल्ट म्हणजे मोठ्या लोकांच्या मेंदूच्या दुखापतीपेक्षा वेगळ्या असतात. लहान मुलं ही काही वेळा किरकोळ दुखापतीमध्ये सुद्धा जास्त डिटोरिएट होऊ शकतात. लहान मुलांची रिकव्हरी होण्याची प्रोसेस ही जास्त क्लिष्ट असते आणि अशा लहान मुलांना अपघाताच्या केसेसमध्ये न्यूरोसर्जिकल उपायांच्या बरोबरच काही वेळा ज्या काही रिहॅबिलिटेशन थेरपी आहेत त्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या असतात.